नमस्कार. मी विवेक आंबेकर, महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कॉन्व्हेंट स्कूल विभाग प्रमुख. मागील अनेक वर्षापासून कॉन्व्हेंट स्कूलच्या शिक्षकांचे प्रश्नाबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्या माध्यमातून आम्ही त्यांचे शोषण होत असल्याबद्दल सरकारला अनेक निवेदने, आंदोलने दिली आहे. परंतु सरकारने, जी कोणतीही सरकार असली तरी याची दखल घेतल्या जात नाही. महाराष्ट्रात 3 वर्षापूर्वीचे हे आकडे 1,08,000 शाळा, प्राथमिक, जिल्हा परिषद, माध्यमिक अशा मिळून आहेत. आणि आता काही सरकारी शाळांची संख्या कमी झाली असेल, जवळपास 1,00,000 जरी असेल तरी यात सरकारी शाळा आणि खाजगी शाळा, ज्या विनाअनुदानित आणि कायम विनाअनुदानित, त्यात कॉन्व्हेंट स्कूल पण आहे. सरकारी शाळांची संख्या त्यावेळेस 67,000 आणि कॉन्व्हेंट ज्या विनाअनुदानित शाळा आहे त्या 42,000 एवढी संख्या. आणि या आता ज्या शाळा आहेत त्या वाढतच आहे. महाराष्ट्रात अनेक माध्यमाच्या शाळा आहेत. जसं मराठी माध्यमाच्या आहे तशा बंगाली माध्यम, उर्दू माध्यम, तेलुगू माध्यम, सिंधी माध्यम अशा शाळा आहे आणि त्यांना अनुदानसुद्धा मिळते. परंतु महाराष्ट्र शासनाच्या 1973च्या नंतर इंग्रजी माध्यम शाळेला अनुदान देणे हे बंद केले. ठीक आहे, इंग्रजी माध्यम शाळा फक्त त्याची फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश असून आणि सोशल सायन्स आणि हे सब्जेक्ट म्हणजे हिस्ट्री, जागृती हे इंग्रजी माध्यमात आहे, म्हणून ही इंग्रजी माध्यमाची शाळा. तसं पाहिलं तर मराठी माध्यमाच्या शाळामध्ये 5वीपासून सेमी इंग्रजी माध्यम शिकविल्या जाते, परंतु त्याला मराठी माध्यमाची शाळा म्हटल्या जाते. सायन्स हे इंग्रजीतच शिकवलं जाते. असं वर्गीकरण करून फक्त काही लोकांसाठी, ज्या विनाअनुदानित शाळा चालवायच्या, ह्या कॉन्व्हेंट स्कूल चालवायच्या साठी, आणि त्यांना मन मानेल फी घेऊन, त्यांना डोनेशन घेऊन त्यांना मन मानेल तसे करता यावे, हा असा काही सरकारचा विचार असावा असं मला वाटते. आणि त्यांना मोकळी रान सोडून त्यांना मनात येईल तसं शिक्षकांचे शोषण करायची अनधिकृतपणे परवानगीच दिली, अशा प्रकारचा हा प्रकार आहे. शिक्षकांना जे कायदे लागू होतात, इंग्रजी माध्यम शाळा असो की विनाअनुदानित शाळा, ते MEPS 1977 आणि 1981च्या नियमानुसारच होतात. विशेष करून मला सांगायचं असं वाटते की राज्यात फार मोठ्या प्रमाणात CBSEच्या शाळा उघडल्या, ICSE शाळा उघडल्या. हे बोर्ड आहे आणि परंतु तेथील कर्मचाऱ्यांना मात्र, ते CBSE शाळा असो, ICSE शाळा असो, त्याला महाराष्ट्राच्या कर्मचाऱ्यांचे जे नियम आहे, MEPS 1977 आणि 81 या नियमालाच धरून तिथे त्यांचे नियमाचे पालन करणे बंधनकारक आहे. हे CBSEलाही आहे आणि ICSE कोणत्याही शाळेला आहे. परंतु याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष करून इथल्या शिक्षकांना मागील अनेक वर्षापासून, जसं ते मी सांगितले की 1973 नंतर ह्याचे अनुदान देणे बंद केले आणि अनेक संस्था चालकांनी आपल्या अनुदानित असलेल्या इंग्रजी माध्यम शाळा बंद करून आम्हाला विनाअनुदानित केल्या. तर कशासाठी? की पालकांकडून फार मोठ्या डोनेशनच्या रकमा घ्यायला आणि शिक्षकांचे शोषण करायसाठी. काही बोटावर मोजण्या इतक्या शाळा असेल की ते इंग्रजी माध्यमाच्या असून ते शिक्षकांना
MEPS नुसार वेतन देत असेल. परंतु बहुतांशी शाळा हे शिक्षकांचे शोषण करीत आहे. आणि या शाळांमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांची संख्या लाखोत आहे. तिथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लाखो करोडोत आहे. अनेक नेत्यांचे अधिकाऱ्यांची मुलं या शाळेत शिकत आहे. परंतु त्या शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकांचे शोषण त्यांना दिसत नाही. अनेक वर्षापासून आम्ही आंदोलन करत आहोत आणि पण त्याकडेही दुर्लक्ष करत आहे. आज महाराष्ट्रात शिक्षक आमदार, पदवीधर आमदार आहे. मतदान घ्यासाठी ते बरोबर शाळेत येतात. त्यांना आश्वासन देतात की आम्ही तुमच्यासाठी प्रयत्न करू, परंतु काहीच करत नाही. मला म्हणायचं आहे की शहरी नुसते शिक्षक आणि पदवीधर आमदार नाहीच, परंतु अन्य क्षेत्रातले जे आमदार आहे त्यांनाही हे त्यांचे मतदार आहे. मग त्यांच्या हक्काचं संरक्षण करण्याकरिता त्यांची जिम्मेदारी नाही. आमच्या माहितीनुसार शहरी भागात या शाळा जास्त आहे आणि ग्रामीण क्षेत्रात कमी आहे. तर शहरी भागातील एका विधानसभा क्षेत्रात जवळपास 25 ते 30 हजार मतदार या इंग्रजी माध्यम शाळेशी संबंधित आहे. मग तो तेथील कर्मचारी वर्ग असेल किंवा तिथे शिकवणाऱ्या विद्यार्थ्यांचे पालक असेल. विद्यार्थ्यांच्या पालकांचेही शोषण होत आहे. शिक्षकांना तर काही सोयच नाही. एक वेठबिगारीप्रमाणे त्यांना तिथे काम करावं लागते. कोणी ब्रई काढला तर त्यांना नोकरीवरून काढून टाकतात. यंत्रणा अशी आहे की शिक्षणाधिकाऱ्यांनाही काही अधिकार दिलेले नाही. त्यांना सरळ कोर्टात जावं लागते आणि हे सगळ्या शिक्षकांना परवडण्यासारखं नसते. आजची व्यवस्था पाहता म्हणून हे शक्यही नाही. काही जे गेलेत त्यांना अनेक वर्ष त्या कोर्ट कचेरीत गुंतून राहावं लागते. म्हणून सरकारने नैतिक जिम्मेदारी घेऊन आपल्या संविधानाचा अनादर करणाऱ्या शिक्षण संस्था चालकांचे कानउघाडणी करणे गरजेचे आहे. तेथे शिकवत असलेल्या शिक्षकांचे हित व विद्यार्थ्यांचे हित जोपासणे गरजेचे आहे व त्यांना नियमानुसार पूर्ण वेतन व सुविधा देणे गरजेचे आहे. येत्या 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. अनेक विद्यार्थ्यांना घडविणारे हे शिक्षक उपेक्षित आहे. माझी माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांना विनंती आहे की आपणसुद्धा एका इंग्रजी माध्यम शाळेतूनच शिकलेला आहात. आपल्यासारखे अनेक आमदार आणि मंत्रीसुद्धा आणि त्यांचे मुलं नातेवाईकसुद्धा या शाळेत शिकत आहेत. तेथील गुरुजनांचे शोषण आपल्या महाराष्ट्रात होत आहे. आपण त्या शिक्षकांना यथायोग्य सन्मान करून त्यांना न्यायानुसार नियमानुसार ज्या त्यांच्या मागण्या आहे वेतनाच्या रजेच्या त्या पूर्ण कराव्या, त्यासाठी प्रयत्न करावे अशी माझी आपणाला विनंती आहे. जेणेकरून पौर्णिमेच्या दिवशी ही गुरूंना दक्षिणा हेच समजण्यात येईल आणि आपल्या पाठीमागे हा पूर्ण वर्ग लाखो शिक्षक कर्मचारी व त्याचा परिवार खंबीरपणे उभे राहील असे मी आपल्याला आश्वासन देतो. आपण महाराष्ट्रातील अशा शोषित शिक्षकांचा प्रश्न व शोषित विद्यार्थ्यांचा प्रश्न लवकरात लवकर सोडवून त्यांना न्याय मिळवून द्याल ही अपेक्षा. धन्यवाद.